स्कोपवर काही डिपेंड नाही. स्कोप हा आपल्या स्वतःमध्ये असतो. कोणत्याही क्षेत्रात जा, त्या क्षेत्रातला शिवाजी बनायचं आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की 10वीला 90% आहे, त्याला VJTIला ॲडमिशन मिळालं डिप्लोमाला, तर तो खुश होणार आहे. बट जॉब डिप्लोमा नंतर करणार नाही ना, जॉब तर डिग्री नंतर करणार आहे. तो VJTIलाच डिग्रीला ॲडमिशन मिळतं, इन हाऊस कोटा असे डिप्लोमामध्ये कॉन्सेप्टच नाही. तिकडे असे अनेक उदाहरणं आहेत की 60 आणि 50% वाले विद्यार्थी आज 2 लाख रुपये पगार घेतात, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले. इंग्लिशला घाबरून तुम्ही स्किल किंवा तुमचं फील्ड निवडणं चुकीचं आहे. तुम्ही तुमचा बेस्ट दिला तर तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये स्कोप. आणि मेंटली बरेच विद्यार्थी डिसिजन घेत आहेत की मला हे करायचं आहे, पण फिजिकली डिसिजन घेत नाहीत. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ओनली वाहिनीमध्ये. 10वी आणि 12वीची परीक्षा सध्या सुरू आहे, पण 10वी आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर करायचं काय किंवा करिअर कोणतं निवडायचं हा प्रश्न सर्व मुलांना तर असतोच, त्याचबरोबर पालकांना सुद्धा असतो. आणि त्यासाठीच करिअर गायडन्स असायला हवं. पण कुठे जायचं, कोण बोलणार, हाच प्रश्न सर्वांच्या मनात असतो. आणि याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपण करिअर काउन्सिलिंगवर बोलायला बोलवलेलं आहे प्रफुल्ल देशमाने यांना. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं ओनली वाहिनीमध्ये. सुरुवातीला जर तुमची ओळख प्रेक्षकांना करून दिला तर खूप छान होईल. माझं नाव प्रफुल्ल देशमाने. 13 वर्षापासून करिअर काउन्सिलिंगमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही मोफत मदत केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा दाखवण्यामध्ये आम्ही 100% त्यांचा शेवटपर्यंत साथ दिली आहे. मी अचिव्हर्स टेक्निकल अकॅडमीचा डायरेक्टर आहे आणि स्किल इंडियाचे आम्ही प्रोजेक्ट चालवतोय गव्हर्नमेंटचे. सो आताही आपण ह्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मदत करण्याचा 100% प्रयत्न करू. निश्चितच, म्हणजे 10वी 12वीची एक्झाम तर चालूच आहे, काही दिवसात संपेल सुद्धा. त्यानंतर निकाल लागल्यावर प्रश्न तर पडतोच, पण सुरुवातीला काही मुलांना क्वेश्चन पेपर लिहितानाच कळतं की आपल्याला थोडेसे जेवढे आपण समजले त्यापेक्षा थोडेसे कमी मार्क पडतील. पण 10वी नंतर कमी मार्क किंवा जास्त मार्क जे काही असेल त्यानुसार कोणकोणते पर्याय आहेत, कोणकोणती फील्ड आहेत आणि कसं करिअर त्यांनी निवडलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल काही बेसिक चुका आहेत जे पालक आणि विद्यार्थी करतात आणि थोडंसं कॉन्शियस होऊन बरेच चुकीचे डिसिजन घेऊ शकतात. सर्वात पहिलं तर आपण पर्सेंटेजच्या बेसिसवर डिसिजन घेतलं नाही पाहिजे. एक जुनी मेंटॅलिटी आहे पालकांची किंवा विद्यार्थ्यांची की 45% टू 50%, 70, 60% ॲक्रॉस असतील तर आर्ट्स साईडमध्ये जातात, किंवा नंतर मग त्याच्यावर 70, 75 अप टू 80% असतील तर मग ते विचार करतात की कॉमर्स, आणि 80+ असतील तर सायन्स. सो ही जी मेंटॅलिटी आहे यावर काही अवलंबून नाही आहे. पर्सेंटेज 10वीचे जे आहेत, आज तुम्ही विचार करत असाल की महाराष्ट्रामध्ये तरी बेस्ट ऑफ 5 कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये 5 विषयांच्या मार्क्सवरच तुमचे पर्सेंटेज येतात. त्यामुळे प्रत्येक 4 ते 5 विद्यार्थ्यांनंतर एक विद्यार्थ्याला 85% मार्क्स पडू शकतो. सो ह्या बेसिसवर डिसिजन घेणं थोडंसं अयोग्य राहील असं माझं म्हणणं आहे. सो 10वी नंतरचं डिसिजन आहे त्याच्यामध्ये बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. त्यामध्ये आपण असं विचार करू शकतो की प्रत्येक घरामध्ये अजून एक दुसरी बाब असे आहे की काही घरांमध्ये एक सोसायटीमध्ये त्यांच्या घरामध्ये एक आयडियल मानलेला एक व्यक्ती आहे. फॉर एक्झाम्पल विचार करा की एखाद्या घरात CA आहे किंवा एक इंजिनियर ऑलरेडी घडलेला आहे, तर त्यांना एक आयडियल मानलेलं असतं आणि त्यांना विचारून ते डिसिजन घेतात. तो हे पण एक थोडंसं चुकीचं आहे. सो डिसिजन घेताना त्यांनी पर्सेंटेजच्या बेसिसवर नाही तर त्यांच्या आवडीच्या नुसार घेतलं पाहिजे. तर आता दुसरा असा प्रश्न येतो की 16 वर्ष वय असतं मुलांचं. 10वीचा जेव्हा परीक्षा होते, अंदाजे 15-16 वर्षामध्ये त्यांना त्यांची आवड कळालीच नसते. सो त्यावर पण त्यांनी थोडासा विचार करायला पाहिजे. त्याबद्दल आपण थोडं डिस्कशन करूया. तुमचे पुढचे प्रश्न घ्या. निश्चितच, म्हणजे आता जसं तुम्ही म्हटलं की त्यांची आवड काय असते याच्यावर ठरवलं पाहिजे. पण पालकांना इंजिनियर किंवा डॉक्टर झालेला मुलगा फार आवडतो. आता थोडीशी कन्सेप्ट बदलत आलेली आहे की इंजिनियर डॉक्टरपेक्षा काहीतरी वेगळी स्किल असते ती त्यांना आवडते. आणि जसं तुम्ही म्हणाल हा खरंच मोठा मुद्दा आहे की 16व्या वर्षात कधीच कुणाला कळत नाही की नेमकं काय करायचं. तर या आवडीनिवडीनुसार पालकांनी आणि मुलांनी सुद्धा कसा डिसिजन घेतला पाहिजे की मला समजा गाण्यात आवड आहे तर मी इकडे जाऊ का, या आता तुम्ही जे बोललात त्याबद्दल काय सांगा. डिसिजन घेताना सर्वात महत्त्वाचं की संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजे एंड टू एंड रोड मॅप बनवणं गरजेचं आहे. आज उदाहरण तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जायचं आहे तर तुमचा एंड डेस्टिनेशन तुम्हाला माहीत पाहिजे. तर ते डेस्टिनेशन माहीत न होता काहीही डिसिजन घेणार आणि त्यानुसार इकडे तिकडे डायव्हर्ट होतात मुलं. नंतर काही मुलं असे असतात की सुरुवातीला सायन्स घेतात, नंतर मग त्यांना असं वाटतं मला झेपत नाही आहे, मित्रांनी घेतलं म्हणून मग त्याच्या पाठीमागे गेले. तर त्यापेक्षा मी म्हणेन की त्यांनी एक एंड टू एंड रोड मॅप बनवला पाहिजे. पण त्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या व्यक्तीला जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्याशी संभाषण केलं पाहिजे. भले त्या व्यक्तीने आणि लेटेस्ट करिअर ज्यांनी बनवलं त्यांना भेटणं गरजेचं आहे. आता तुमच्या घरामध्ये एखादा इंजिनियर घडला आहे, त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे 15 वर्षापूर्वी, तर 15 वर्षापूर्वी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी आणि आता त्याने मेकॅनिकल केलं तर काही गॅरंटी नाही आहे. सो प्रत्येक वर्षी स्कोप हा बदलत राहतो. सो त्यानुसारच आपण डिसिजन घेतलं पाहिजे. आणि स्कोपवर काही डिपेंड नाही. स्कोप हा आपल्या स्वतःमध्ये असतो.
कोणत्याही क्षेत्रात जा, त्या क्षेत्रातला शिवाजी बनायचं आहे आपल्याला. हा आपला एक सर्वात मोठा असला पाहिजे. डिसिजन घेताना तुम्ही एका एक्सपर्टला भेटणं गरजेचं आहे आणि तरच तुम्हाला ते मॅप बनवून देऊ शकतात. तर त्यानुसार मला असं वाटतं डिसिजन घ्यायला पाहिजे. आता 10वी नंतर बऱ्याचदा असं होतं की इंजिनिअरिंगकडे आणि मेडिकलकडे जसं मी बोलले की जास्त मुलं जातात. तर या लोकांसाठी प्रिपरेशन काय असली पाहिजे? त्या मुलांनी काय प्रिपरेशन केली पाहिजे 10वीत असताना? हा सर्वात मोठा मुद्दा महाराष्ट्रामध्ये उभा राहिला आहे. त्याचं रिझन असं आहे की आपण स्टेट बोर्डमध्ये बऱ्यापैकी आपल्या मुंबईमधले जे स्कूल्स आहेत ते बऱ्यापैकी स्टेट बोर्डचे CBSE ICSEचे बोर्डचे स्कूल्स आत्ता मार्केटमध्ये आलेत. पण जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रॉब्लेम खूप मोठा फेस होतो आहे. कारण JEE म्हणा, इंजिनिअरिंगसाठी JEE नावाची एक एंट्रन्स एक्झाम आहे. CET ही महाराष्ट्रासाठी इंजिनिअरिंगसाठीच आहे, पण महाराष्ट्रासाठी आहे. CETमध्ये पण बरेच प्रकार आहेत. CETमध्ये एक इंजिनिअरिंगसाठी CET वेगळी असते आणि मेडिकलसाठी CET वेगळी असते. JEEमध्ये इंजिनिअरिंगसाठीच फक्त JEE आहे. सो JEEचे पण JEE ही नॅशनल लेवल एक्झाम आहे. आता JEEचा अभ्यास करण्यासाठी काही मुलांनी फाउंडेशन कोर्सेस 8वीपासून चालू केलेले आहेत. पण ज्यांचे पालक शिक्षित आहेत, ज्यांना घरी थोडंसं चांगला बॅकग्राऊंड आहे, त्यांनी त्याचा आधीच विचार केलेला असतो. JEE नावाची जी परीक्षा आहे, नॅशनल लेवलची परीक्षा आहे, ती 2 वर्षात क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आपल्या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी. सो स्पेशली महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना हा चॅलेंज फेस होणार आहे. मेडिकलसाठी नीट नावाची जी परीक्षा आहे, यावर्षी तुम्ही बघाल की कट ऑफ हा खूप जास्त हाय गेला आहे. सो ह्यासाठी पण 8वीपासून प्रिपरेशन करणाऱ्या मुलांसाठीच मला असं वाटतं की नीट वगैरे एका फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर होणारे खूप कमी आहेत. आपण इंटरनेट आपल्याकडे अवेलेबल आहे, परंतु आपण कधी त्याच्यावर रिसर्चच करत नाही की किती % सक्सेस रेट आहे नीटचा, JEEचा सक्सेस रेट काय आहे, CET काय आहे. सो ह्याचा पूर्ण अभ्यास आपण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या परीक्षांसाठी उतरणं गरजेचं आहे. 10वी नंतर पण आपण प्रिपरेशन करू शकतो, JEE, नीट, MST, CET, काहीही प्रॉब्लेम नाही. बट त्याच्यामध्ये डिटेलिंग इम्पॉर्टंट आहे. गॉड लाईज इन डिटेल्स. म्हणजे आमचे मेंटर आम्हाला म्हणतात की तुम्ही डिटेलमध्ये गेल्याशिवाय त्याच्यात उतरू नका. तुम्ही त्याची माहिती न घेता, आता बरेच असे विद्यार्थी 11वी-12वीला ॲडमिशन घेतात सायन्सला, कोणते तरी चांगले क्लासेस लावतात, परंतु त्यांना तिथूनही नीट इन्फॉर्मेशन भेटत नाही. सो डिटेल इन्फॉर्मेशन खूप गरजेची आहे. काही जण 12वी नंतर इंजिनिअरिंगला जातात, तर काही जण 10वी नंतर डिप्लोमा करून मग इंजिनिअरिंगला जातात. या मुलांसाठी काय कन्फ्युजन आहे किंवा त्यांनी कसं केलं पाहिजे? कारण मला वाटतं की 10वी नंतर मला आता डिप्लोमाला जावं, पण डिप्लोमाला गेल्यानंतर 10वीचा मराठी मीडियम असेल, जसं तुम्ही म्हणाला स्टेट बोर्डचं असेल, आणि अचानक इंग्लिशमध्ये सगळं आल्यानंतर कन्फ्युजन होतं. तर 10वी नंतर डिप्लोमा कधी करावा आणि 12वी नंतर इंजिनिअरिंगला कधी जावं, म्हणजे काय कपॅसिटी कशी ठरवता येईल? हा थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, बट ह्याच्यामध्ये 2 उत्तरे देईन मी. डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करता येते किंवा 12वी सायन्स करून पण इंजिनिअरिंग करता येते. हे 2 पर्याय आपल्यासमोर असतात. 10वी नंतर डिप्लोमा हा 3 वर्षाचा आहे आणि 12वी नंतर इंजिनिअरिंग 4 वर्षाची आहे. डिप्लोमा नंतर पण 4 वर्षाचीच इंजिनिअरिंग असते, पण डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. सो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी असं सांगेन की डिप्लोमा टू डायरेक्ट सेकंड इयर, म्हणजे इंजिनिअरिंग करण्याचं जर माइंडमध्ये फिट आहे तर डिप्लोमा करणं पण योग्यच राहील, काहीही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो मी स्वतः फेस केला, मी स्वतः मराठी मीडियममधून आहे आणि मला हा प्रॉब्लेम फेस झाला होता. मी डिप्लोमा कंप्लीट केला आणि डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनसाठी काही टक्केवारी आहे, त्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं. 100% विद्यार्थ्यांसाठी जागा शिल्लक नाही आहेत. 12वी नंतर फर्स्ट इयरला गेलेले विद्यार्थी आहेत, त्याच्यातले काही फेल झालेल्या सीट्स असतील, म्हणजे ते ड्रॉप आउट झालेले विद्यार्थी, आणि गव्हर्नमेंटने डिप्लोमासाठी काही % सीट अलॉट केलेत, त्यांनाच ॲडमिशन मिळणार आहे डायरेक्ट सेकंड इयरला. किंवा काही कॉलेजेसमध्ये स्पेसिफिक डायरेक्ट सेकंड इयरसाठी सीट्स अवेलेबल आहेत. सो माझं असं म्हणणं आहे की डिप्लोमा टू डायरेक्ट सेकंड इयरला ओपन कास्टमधल्या विद्यार्थ्यांना तर खूप त्रास होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की 10वीला 90% आहेत, त्याला VJTIला ॲडमिशन मिळालं डिप्लोमाला तर तो खुश होणार आहे. बट जॉब डिप्लोमा नंतर करणार नाही ना, जॉब तर डिग्री नंतर करणार आहे. सो VJTIलाच डिग्रीला ॲडमिशन मिळतं, इन हाऊस कोटा असे डिप्लोमामध्ये कॉन्सेप्टच नाही आहे. सो तुम्हाला परत ॲडमिशन प्रोसिजरमधून जायचं आहे. तर ॲडमिशन प्रोसिजरमधून जात असताना तिथे डायरेक्ट सेकंड इयरमध्ये त्या VJTIच्या मुलाला जर थोडंसं 95-98चा कट ऑफ बसणार, त्या कट ऑफच्या बेसिसवर त्याला ते VJTI तर भेटणार नाही. सो माझ्या मते माझं म्हणणं आहे की डिप्लोमाच्या बेसिसवर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनपेक्षा 11वी-12वी CET करून गेलेलं जास्त बरं राहील. आता ते डिपेंड आहे विद्यार्थ्यावर. कास्टमधल्या विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट होतो, म्हणजे OBC, SC, ST हे जे विद्यार्थी असतील त्यांना डॉक्युमेंटेशन जर त्यांचे प्रॉपर असतील तर 100% त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला चान्स आहे. पण ओपनवाल्यांना थोडंसं
किचकट आहे. पर्सेंटेज चांगले असतील तर काय प्रॉब्लेम नाही. निश्चितच डॉक्युमेंटेशनकडे येऊच आपण, पण त्याआधी मला विचारायचं आहे की 10वीत समजा इच्छित मार्क मिळाले नाहीत, इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरिंग काहीच ते नाहीच आहे, तर 10वी नंतर सुद्धा असे कुठले कोर्सेस आहेत किंवा अशा कुठले डिप्लोमाज आहेत की जेणेकरून तुम्हाला टेकमध्ये जायचं आहे आणि तिथून सुद्धा तुम्ही जाऊ शकता, असे काही कोर्सेस आहेत का? बऱ्यापैकी कमी पर्सेंटेजचे जे विद्यार्थी आहेत, ते कमी पर्सेंटेजचे विद्यार्थी विचार करतात की मी ITI करेन, किंवा त्यांचे शिक्षक त्यांना थोडंसं गाईड करतात की ITI कर आणि हे छोटे मोठे कोर्सेस कर. पण ITI केल्यानंतर कुठेतरी, ITI पण एक कोर्स आहे जो टेक्निकल कोर्स आहे, बट ITI नंतर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन मिळतं. मग अगेन काय होतं की ITI केल्यानंतर जॉबला गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला असं वाटतं की आता इथे कुठेतरी लिमिटेशन येते माझ्या पगारामध्ये. सो त्याच्यानंतर तो असा विचार करतो की नाही, मी आता डिप्लोमा करतो. मग त्यापेक्षा बेस्ट आहे की पर्सेंटेज जर कमी असतील आणि जर सायन्सची भीती वाटते तर डिप्लोमा बेस्ट ऑप्शन. पण सायन्स पण आता तेवढं अवघड राहिलं नाही आहे पहिल्यासारखं. सायन्समध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये पण बरेच ऑप्शन आहेत. तुम्हाला बायोलॉजी विषय इंजिनिअरिंगला जायचं असेल तर ड्रॉप करता येतो, त्याच्या जागी तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट घेता येतो, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स झालं, असे बरेच विषय कॉलेजेसमध्ये अवेलेबल असतात. ह्याबद्दल रिसर्च न करता मुलं कॉलेजचा फॉर्म भरतात. त्यासाठी आम्ही दरवर्षी मुलांना हेल्प करत असतो. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही सायन्सही करू शकता कमी पर्सेंटेजचे. माझ्याकडे असे अनेक उदाहरणं आहेत की 60 आणि 50% विद्यार्थी आज 2 लाख रुपये पगार घेतात, इंजिनियर झाले, डॉक्टर झालेत, अचिव्हर्स टेक्निकल अकॅडमीतून. सो आम्ही आत्मविश्वास आणि प्रोसेसवर, आता समजा तुम्हाला 10वीला कमी पर्सेंटेज भेटले तर दरवर्षी तुम्हाला कमीच पर्सेंटेज भेटणार हे माइंडसेट बनवणं चुकीचं आहे. पुढच्या वर्षी कदाचित चांगले पडतील. मी स्वतः 10वीला एवढा हुशार नव्हतो, पण नंतर माझे पर्सेंटेज वाढत गेले. कुठेतरी आपल्यामध्ये एक समजूतदारपणा येतो. लहान असतो आपण 10वीपर्यंत, असं समजू शकतो की पुढे गेल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जसं आता तुम्ही म्हणालात की हे फील्ड निवडताना सर्वात पहिली भीती मुलांना असते ती म्हणजे इंग्लिशची, तर ही भीती कशी घालवली पाहिजे हेही सांगा. कारण असं वाटतं की मला जर इंग्लिश येत नाहीये तर मी इकडे अजिबात पासच होणार नाही किंवा मला काही जमणारच नाही. पण अशा अनेक विद्यार्थी ज्यांना इंग्लिशचं काहीच येत नाही पण ते चांगले इंजिनियर किंवा डॉक्टर पण झालेले आहेत. आता इंग्लिश बोलणं वेगळं आणि इंग्लिशमधून अभ्यास करणं वेगळं. तर इंजिनिअरिंगमध्ये टेक्निकल इंग्लिश लँग्वेज असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, दिस वायर इज कनेक्टेड टू दिस, व्हेरी सिम्पल. ते तुम्हाला नॉर्मल व्यक्तीलाही कळू शकतं. आपण असा विचार करून जातो की जे फॉरेन लँग्वेज आहे त्या पद्धतीने आपल्याला कम्युनिकेशन करायचं. तिथे कुठे कम्युनिकेशन, अभ्यासामध्ये कम्युनिकेशन येतं. त्यामुळे तुम्ही इंग्लिशला घाबरून तुम्ही स्किल किंवा तुमचं फील्ड निवडणं चुकीचं आहे. तुम्ही इंग्लिशला न घाबरता निडरपणे, मी स्वतः मराठी मीडियमचं तुम्हाला आता सांगितलं की आपण काहीही करू शकतो. इंग्लिश हा एक फक्त लँग्वेज आहे. आणि आता ह्या मागच्या 2 वर्षापासून गव्हर्नमेंटने आपल्या स्थानिक भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये पण इंजिनिअरिंग चालू केलं. त्याला थोडासा प्रतिसाद कमी आहे, परंतु आहे. हे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मगाशी तुम्ही डॉक्युमेंटेशनचं बोललात, काय काय डॉक्युमेंट्स असले पाहिजे? डॉक्युमेंट्स म्हणजे 10वी नंतर ॲडमिशनसाठी तेवढे जास्त काही डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट नाही आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याकडे कंपल्सरी शाळेतून मिळतंच. रिझल्ट आपल्याला शाळेतून मिळतो. हे झालं ओपन कास्टसाठी. जर तुम्हाला काही फायनान्शियली प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला EWS म्हणून ओपनसाठी EWSचं एक सर्टिफिकेट मिळतं. इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं. सो हे 4 डॉक्युमेंट ओपनसाठी झाले. कास्टमध्ये असतील तर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. ओके. आणि नॉन महाराष्ट्रीयन विद्यार्थी असतील, म्हणजे आपले महाराष्ट्राचे नाहीत, बाहेरून बिलॉंग करतात, तर त्यांच्यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. सो ह्या गोष्टींची थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. मी बऱ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्समुळे ॲडमिशन न मिळाल्यामुळे रडताना पाहिलं. सो मला हे म्हणायचं आहे की तुम्ही अवेअरनेस, आता सुट्टीमध्ये सुट्टी वाया न घालवता त्याची इन्फॉर्मेशन घ्या. बरोबर. असं पालकांनी कसं वागलं पाहिजे या दरम्यान मुलांशी? पालकांचं आणि मुलांचं नातं कसं असलं पाहिजे जेव्हा रिझल्ट लागतो, करिअर निवडायची वेळ असते त्यावेळी? जसं की मी आधी सांगितलं की मित्रांच्या मागे डिसिजन नाही घ्यायचं, पर्सेंटेजच्या बेसिसवर नाही घ्यायचं. तसंच पालकांचं पण काही जणांचं असं म्हणणं असतं की माझं हे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, आता ते तू पूर्ण कर. तर हा एक मुद्दा पण इथे घेणं खूप गरजेचं आहे. कारण पालकांनी त्यांचं कोणतंही मत त्यांच्यावर लादणं, ऑब्व्हियसली पालक हे विद्यार्थ्याचा चांगलाच उद्देश म्हणजे चांगलंच पाहतात. आणि ते एकमेव असे मला असं वाटतं की जगामध्ये असतील आई वडील जे आपल्या पाल्याचं कधीही वाईट चिंतणार नाही. बट तरी पण काही पालक असतात की थोडंसं फोर्स करतात. तर त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे, त्याच्याबरोबर संवाद साधणं गरजेचं आहे, त्याची बाजू मांडून घेणं गरजेचं आहे. एक उदाहरण देईन. एका विद्यार्थ्याला क्रिकेटर व्हायचं आहे, म्हणजे आत्ता माझ्याकडे ऑलरेडी तो शिकतोय.
तर त्या विद्यार्थ्याला क्रिकेटर होत असताना मी त्याला एक ऑप्शन असं दिला की तू अभ्यासामध्ये हुशार आहेस, त्याला 90% मार्क्स आहेत, तर मी त्याला एक छान उदाहरण दिलं की एक बघ की प्लॅन ए आणि प्लॅन बी असणं गरजेचं आहे. तू एका सामान्य कुटुंबातून येतोय, क्रिकेटर हे एक पॅशन आहे, ती जपलीच पाहिजे आणि झाला तर खूपच बेस्ट, चांगलीच गोष्ट आहे. बट त्याच्यासोबत एक प्लॅन बी म्हणजे काय, जर तुझ्याकडे एक इंजिनिअरिंग प्रॉपर डिग्री आहे, ती करत करत तू क्रिकेटला जोपासलंस तर जास्त सोपं जाईल. म्हणजे कधीही फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुझ्याकडे एक प्लॅन बी म्हणजे एक चांगली डिग्री असेल. सो कम्युनिकेशन गॅप म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांनी कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. यानंतर मुलांच्याकडे येते की मुलं बऱ्याचदा किंवा मुलीसुद्धा असू देत टेन्शन घ्यायला लागतात की त्यांना सांगणारं कोणी नसतं, पण त्यांचे मित्रमैत्रिणी जसं तुम्ही म्हणालात किंवा त्यांनी गुगलवरून काही इन्फॉर्मेशन काढली, त्यांना त्या त्या ठिकाणी जायचं आहे, पण त्यांना टेन्शन यायला लागतं की मी हे करेन की नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं चिंताबद्दल माझ्याकडे एक छोटीशी लाईन आहे, मी बोलेन की चिंता से चतुराई घटे, घटे रूप और ज्ञान, चिंता बडी अभागिनी, चिंता चिता समान. सो चिंता करायचीच नाही आहे. प्रत्येक विद्यार्थी लाईफमध्ये काही ना काहीतरी करणारच आहे. आज तुमच्या आजूबाजूचे सर्व विद्यार्थी सक्सेसफुल झालेत किंवा घरात बसलेत असं नाही. अनसक्सेसफुल विद्यार्थी पण थोड्या वर्षांनी, प्रत्येकाचा एक टाइम पिरियड येणार आहे. सो कदाचित तुम्ही आता सक्सेसफुल आहे, नंतर फ्युचरमध्ये माहीत नाही. आज मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे मी असं स्पेसिफिकली ब्रँचबद्दल नाही सांगणार, पण बऱ्याच ब्रँचेसमध्ये असं झालं की इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना त्या ब्रँचमध्ये ॲडमिशन मिळत नव्हतं, परंतु इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर त्या ब्रँचमध्ये जॉब्स अवेलेबल नाहीत. सो ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. चिंता करून काही होणार नाही आहे. तुम्ही स्वतःचा बेस्ट 100% देणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा बेस्ट दिला तर तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये स्कोप आहे. निश्चितच सर, खूप छान गप्पा झालेल्या आहेत, पण शेवटचा मी प्रश्न हा विचारते. सध्याचं जग हे सोशल मीडियाचं आहे आणि ज्यावेळी पहिल्यांदा म्हटलं जायचं की 16वं वर्ष धोक्याचं हे बोललं जात आहे, पण 16व्या वर्षाच्या वेळी आता मुलांच्या हातात सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे आणि ते हवे तेवढा वेळ बघू शकतात. अशा वेळी मनाला कंट्रोल करणं फार गरजेचं असतं जर आपल्याला निश्चित ठिकाणी जायचं असेल तर या पद्धतीने सोशल मीडियाचा जो परिणाम होतोय मुलांच्या अभ्यासावर म्हणा किंवा करिअरवर, याबद्दल काय सांगा? सोशल मीडियाचा परिणाम फक्त विद्यार्थ्यांवर नाही तर आपल्यावर पण होतोय बऱ्यापैकी, आणि ते कॉन्टेंटच तसं बनवलं जातं. त्यामुळे तुमच्यासारखे काही हे चॅनल्स आहेत, हे चांगलं कॉन्टेंट पण दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे चांगले कॉन्टेंट बघणं गरजेचं आहे. सोशल मीडियाचा चांगला उपयोग करून घेतला तर आपण 100% त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. आणि 16वं वर्ष धोक्याचं तुम्ही जसं म्हणताय, तर मी त्याला थोडंसं चेंज करेन. मी म्हणेन की 16वं वर्ष मोक्याचं. सो तुम्ही विचार करा की तुमच्या हातामध्ये काय आहे आणि 100% म्हणजे इवन आमच्या वेळी सोशल मीडिया नव्हतं, आपण लकी आहे असं समजू, पण विद्यार्थी पण त्या वेगळ्या फेजमधून जातात, तर त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. आणि एक प्रत्येक गोष्टीला एक प्रॉपर टाईम जर दिला की हां 1 तासासाठी तुम्ही हा मोबाईल यूज करा किंवा मग हा आता 2 तास अभ्यास करा, टाईम टेबल बनवण्याचा प्रयत्न करा. आणि मेंटली बरेच विद्यार्थी डिसिजन घेत आहेत की मला हे करायचं आहे, पण फिजिकली डिसिजन घेत नाहीत. म्हणजे सकाळी लवकर उठायचे पण फिजिकली नाही, मेंटली फक्त विचार करतात उद्या उठणार नाही. सो हे कुठेतरी आपल्याला चेंज करायचं आहे आणि विद्यार्थ्यांना पण समजून घ्यायचं आहे, कारण पालक त्या फेजमधून गेलेले नाही आहेत, विद्यार्थी त्या फेजमधून जात आहेत. सो काहीतरी वेगळं आहे. सो आपण त्यांना तिथे समजून घेऊन संवाद साधून त्याच्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. थँक्यू सर, खूप छान गप्पा झाल्या. खरं तर मंडळी, 10वी नंतर करिअर निवडताना काय प्रश्न पडतात, पालकांचे किंवा मुलांचे काय प्रश्न असतात आणि कसं करिअर गायडन्स झालं पाहिजे, यावरची ही मुलाखत होती. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, पुढील भागात आम्ही 12वी नंतर करिअर कसं निवडायचं, त्यावेळी करिअर गायडन्स कसा असला पाहिजे यावर बोलणार आहोत. तुर्तास आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिलात. थँक्यू सो मच.